आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आहे। बीडमधील खंडणी प्रकरणातील सर्व आरोपी एकाच सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहेत। वाल्मिक कराड, विष्णू साठेसह इतर आरोपी देखील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्या सोबत आहेत। धनंजयजी, एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे ज्यामध्ये वाल्मिक कराड, विष्णू साठे आणि इतर आरोपी एकत्र पाहायला मिळतात आणि बोललं जातंय का हा सीसीटीव्ही आवादा कंपनीला ज्या दिवशी खंडणी मागितलेली होती त्या दिवशीच आहे। त्या व्हिडिओवर तारीख पण आहे 29/11 आणि एफआयआर पण त्या दिवशीचाच आहे। म्हणजे घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशीचाच एफआयआर देखील आहे आणि हे सगळे फुटेज देखील आहेत। तर यावर सगळी यंत्रणा कुठल्या दिशेने काम करते आणि याच्यातून काय समोर येतंय, जे सगळा प्रकार घडलेला आहे ते जनतेला कळलं पाहिजे। नक्कीच हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आता तुम्ही पोलिसांकडे आणि राज्य सरकारकडे काय मागणी करणार आहात? हे सगळे पुरावे हे भेटलेले जे आहेत सगळ्या यंत्रणेला, यातून त्यांनी आदेशित व्हावं की याच्यावर काय कारवाई केली पाहिजे सक्त, आणि तसे रिपोर्ट पुढे केले पाहिजेत अशी माझी मागणी आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल। आताच्या क्षणाची ही महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। बीड प्रकरणातील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे।